या विद्यालयाचे चेअरमन जे पाटील साहेब आहेत ते आमचे गुरु आहेत खरं तर. आणि इथं या ठिकाणी प्राचार्य म्हणून काम करणारे माझे मित्र जमाल पाटील साहेब करावे सर आणि माझे मित्र धीरज सर खरात सर आणि तुम्ही या ठिकाणी बसलेले आमचे सगळे दैवत विद्यार्थी म्हणजेच आमचा दैवत आहे. हे सरस्वतीचं मंदिर आहे आणि मंदिरातील मूर्ती म्हणजे तुम्ही आहात. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाचा दैवत तुम्ही आहात आणि या दैवताच्याच मुलांनी आम्ही इथं सध्या उभे आहोत. आणि म्हणून या ठिकाणी कर्मवीर अण्णांनी या ठिकाणी संस्थेची स्थापना केली आणि संस्थेच्या स्थापना केल्यानंतर बहुजन समाजातील गोरगरिबांचा विद्यार्थी इथं आला पाहिजे, घडला पाहिजे, त्यांनी शिक्षण घेतली पाहिजे अशा प्रकारचा अण्णांनी या प्रेरणेने ठिकाणी संस्था उभारलेली आहे. आपल्या संपूर्ण या ठिकाणी जे आयुष्य आहे, आपली संपत्ती आहे, या संस्थेसाठी त्यांनी पूर्णपणे वाहून दिली. अण्णांच्या पत्नी आहेत महालक्ष्मी वहिनी या ठिकाणी काही भाषण करतात. त्यांना या ठिकाणी 125 तोळे नव्हे तर 130 तोळे या ठिकाणी आपल्या या संस्थेने अर्पण केलं. एक आपण दागिने देत नाही, 125 तोळे दिले ठिकाणी सोडण्याने. मग अशा प्रकारच्या त्यागावर उभारलेली संस्था आहे आणि त्या संस्थेने तुम्ही विद्यार्थी आहात, भाग्यवान आहात. आज या ठिकाणी आपण समाजामध्ये गेलो, मोठमोठे ऑफिस आहेत, संस्थेचे ऑफिस आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेचे ऑफिस आहेत, मंत्रालय आहेत. कोणत्याही या ठिकाणी बघा तिथं जाऊन ऑफिसमध्ये रहितेचा तुम्हाला विद्यार्थी सापडणार. आम्ही ज्यावेळी मंत्रालयामध्ये काम करायला जातो त्यावेळी एखादा अधिकारी असेल आणि त्यांनी विचारलं कुठून आलात तर आम्ही सांगतो आम्ही संस्थेमधून आलो. त्यावेळी तो अधिकारी उठतो, मोठमोठ्या पदावर त्या अधिकारी उठतात आणि सांगतात या सर तुम्हाला तुमचं अभिनंदन करतो, तुम्ही वेलकम करतो. मग हा विद्यार्थी नंतर तो माणूस सांगतो तुम्ही या रयतेचा विद्यार्थी आहे, त्यामुळे तुमचं काम जे आहे ते आम्ही आत्ता करतो. अशा प्रकारचे वाक्य आम्हाला ऐकायला मिळतात आणि त्यामुळे हा रयतेचा विद्यार्थी संपूर्ण महाराष्ट्रावर नाही तर या ठिकाणी संपूर्ण भारतभर किंवा या ठिकाणी परदेशामध्ये पोहोचलेला आहे. आपल्याला सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आपण शिक्षण घेत असताना आपल्याला अण्णांनी सांगितलं आहे की हा माझा विद्यार्थी कसा असावा तर तो स्वावलंबी असावा, काटकसरी असावा, उत्साही असावा आणि जात पात न मानणारा विद्यार्थी असावा. आता काही त्याच्यातली ठळक वैशिष्ट्य सांगितले आहे आणि दुसऱ्या ठिकाणी महत्वाचं सांगितलं आहे की हा विद्यार्थी माझा समाज हित जोपासणारा असावा. म्हणजे तुम्ही ज्यावेळी माझी विद्यार्थी व्हाल त्यावेळी आपल्या शाळेला ठिकाणी काय लागलं किंवा शाळेकडे वरतीचा हात आला तर तुम्ही त्या ठिकाणी तो नाकारायचा नाही. आज समाज हित जोपासणाऱ्या ठिकाणी माझा काय झाला पाहिजे अशा प्रकारचा अभिप्रेत असणारा विद्यार्थी अण्णांना होता. याप्रमाणे पाटील साहेब काम करता येतं हे या ठिकाणी या शाळेच्या ठिकाणी माझे विद्यार्थी आहेत. आदरणीय रामदेव ठाकूर साहेब जे माझे विद्यार्थी आहेत यांच्या संस्थेला 125 कोटी रुपये देणी दिली. तर अशा प्रकारचे हे माझे विद्यार्थी आपल्या संस्थेला मदत करतात. अशा प्रकारचे या ठिकाणी ज्यावेळी तुम्ही आता 10वीला आहात, 10वीला असल्या कारणाने तुमचा अतिशय महत्वाचं वर्ष आहे. 9 वर्षाची तपस्या म्हणजे 10वीचं वर्ष असतं आणि जर 10वीला ठिकाणी आपण चांगल्या मार्गाने पास व्हाल तर त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्या ठिकाणी शिक्षणाची लाभ आहे तुम्ही वळून जातात. म्हणून विद्यार्थी मित्रांनो जे ज्ञानाच्या ठिकाणी शिक्षकांनी केलेलं आहे त्या ज्ञानाचा फायदा घ्या आणि आपले त्या वर्गामध्ये या ठिकाणी गोष्ट सांगितली आहे. आता तुम्ही त्या वर्गामध्ये काही रिपीट करत नाही कारण आपण या ठिकाणी स्वतःची किंमत स्वतः ओळखायला शिकायला पाहिजे. आपण दुसऱ्यालाच किंमत सांगतो ओळखायला माझी किंमत काय कारण का आपण संगतीमध्ये बसतो. संघ हे लक्षात घ्या आपण या ठिकाणी जन्माला आलोय, जन्माला नंतर एकटे झालोय, जाताना पण एकटे जाणार आहोत. फक्त आपली किती जी आहे ती मागं या ठिकाणी फक्त ठेवून जाणार आहोत. म्हणून आपण या आयुष्यभरामध्ये काय कमवणार आहात याच्यावर सर्व अवलंबून आहे आणि ते कमाईचं साधन म्हणजे शिक्षण आहे. हा शिक्षणाशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. आपल्या वर्गामध्ये काही ठिकाणी गोंगाट करणारे विद्यार्थी असतात तर गोंगाट करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो किंवा या ठिकाणी तुम्हाला आता काही समजत नाही, 11वीला समजणार नाही, 12वीला समजणार आहे, ज्यावेळी तुम्ही या ठिकाणी 13वी जाणार त्यावेळी तुमच्या या ठिकाणी या बुद्धीचं क्षेत्र जे आहे ना ते लवकर उघडतं आणि त्यावेळेला घडले असं आपल्या लक्षात येणार. 13वीला गेल्यानंतर विद्यार्थ्यांना सांगावं लागत नाही की अभ्यास करावा म्हणून, आपोआप करावं लागतं. आता तुमच्या पाठीमागे आम्हाला धावावं लागतं की बाबा हे पूर्ण कर, ते पूर्ण कर, असं वागू नको, तसं वागू नको. अशा प्रकारचं
कळत नाही. म्हणून बरे एक सांगणारे तुम्हाला जे आहेत ते पहिल्यांदा आई वडील आहेत. या आई वडिलांचं तुम्ही ऐका. आई वडिलांना ठिकाणी कानाडोळा करू नका. नंतर या ठिकाणी दुसऱ्या स्टेपमध्ये आपले शिक्षक येतात. शिक्षक कधीही तुम्हाला या ठिकाणी वाईटाचा सल्ला देत नाही. जे या ठिकाणी भविष्यकाळासाठी उपयोगी आहेत तो सल्ला देतात. आणि म्हणून या ठिकाणी अशा प्रकारचा आई वडील आणि गुरुजन वर्ग जे शिक्षक आहेत तुमचे आदरणीय त्यांना या ठिकाणी तुम्ही ऐका आणि भविष्य घडवण्यासाठी त्यांची मदत घ्या. आता येणारा जो कालावधी आहे तो स्पर्धेचा कालावधी आहे. आपल्याला ठिकाणी नोकऱ्या ज्या आहेत त्या हाताबोटात एवढ्या त्या ठिकाणी शिल्लक राहिलेल्या आहेत. आणि या ठिकाणी तुम्ही AI तंत्रज्ञान ऐकलेलं आहे. शाळेमध्ये या ठिकाणी तुमच्या ठिकाणी 90 विद्यार्थी मला वाटतंय AI प्रशिक्षित होण्याचा प्रयत्न करत आहेत. आता काही दिवसानंतर तिथं एअरपोर्ट जो आहे तो सुरू होत आहे आणि या एअरपोर्टमध्ये अनेक ठिकाणी नोकऱ्या मिळणार आहेत आपल्याला. परंतु त्या नोकऱ्या मिळवण्यासाठी आपली क्षमता सिद्ध झाली पाहिजे. विद्यार्थी मित्रांनो, मी या ठिकाणी एक तुम्हाला उदाहरण सांगतो की जरी आपण कमी असलो तरी आपण कमजोर पण नाही हे लक्षात ठेवा. कमीपणा आपल्याकडे नाही. हा जो दृष्टिकोन आहे तो आपण मागायचा नाही. मी कमी आहे, मला काही येत नाही, हा जो नकारात्मक दृष्टिकोन आहे तो नकारात्मक दृष्टिकोन आपल्यामध्ये नसावा. ऑलवेज थिंक पॉझिटिव्ह असावी. उदाहरण सांगतो तुम्हाला. एक विद्यार्थी होता माझा एक विद्यार्थी की तो एक कमी नापास झाला. बदल आता काय करू. 7-8-9 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्यानंतर तो माझ्याकडे सर तुमचं ऐकलं असतं तर मी पास झालो असतो. ठीक आहे मला तू काही करू नको. तुला मी एक रस्ता दाखवतो तिकडे जातो तुला इतकी मदत करतो. मग सर मला माहिती मिळेल का तर येतो म्हटलं. मग त्याला मी सर आयटीआयला घेऊन गेलो आणि मग त्यासारखे मी सर काय करायचं नवीन नापास आहे. तर त्यावेळेला या ठिकाणी वेल्डरचा कोर्स आहे तो 9वी 8वी पासवाल्यांना पण येत असतो आणि त्यामुळे 8वी पास नंतर त्याला दिलं प्रशिक्षण. आज या ठिकाणी त्याची संपत्ती जे तुम्हाला सांगतोय गेल्या वर्षी तर सर्व वर्ष 1.5 कोटी रुपये त्याने ठिकाणी जाळ्या बनवले या बनवलं त्यावेळेला 1.5 कोटी रुपये त्याने आणि सांगायला आलं मला या ठिकाणी विद्यार्थी बॉक्सांना सर हे बघा कशाला केलंय सर माझा टर्नओव्हर या वर्षाचा 1.5 कोटी रुपये झाला. म्हणजे त्याने जर स्वतःला कमी लेखलं असतं त्याला जर योग्य मार्गदर्शन केलं नसतं तर ऍक्च्युअली तो कुठेतरी नवीन नापास म्हणून बसला असता. परंतु विद्यार्थी मित्रांनो आता नवीन नापास आम्हाला राहिलेला आहे. लायसन्स जर आपल्याला कायदा असेल तर आपल्या 10वी पास करायचं आणि म्हणून या ठिकाणी आपण नुसतं 10वी पास करून चालणार आहे. पुढे या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक या ठिकाणी ज्या शाखा आहेत त्या आपण या ठिकाणी प्राधान्य केल्या पाहिजे. अशा प्रकारे येणाऱ्या भावी काळामध्ये तुम्ही या ठिकाणी तुम्हाला सुयोजित येणाऱ्या भावी काळामध्ये जी आपली बोर्डाची परीक्षा आहे त्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये तुम्हाला चांगलं गुण प्राप्त होत आणि तुम्ही यशस्वी विद्यार्थी व्हा या आव्हान घ्यायचं अशा प्रकारे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि